नमस्कार, मी सुवर्ण दुसाने. रोकठोक हा कार्यक्रम घेऊन आज आपण डोंबिवलीत आलेलो आहोत. रोटरी क्लबच्या या ग्राउंड वरती हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमामध्ये कल्याण डोंबिवली वाचवा हा आजचा आपला विषय आहे. कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, डम्पिंग ग्राउंडच्या समस्येला केंद्रस्थानी मानून कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असलेली बांधकामं थांबवण्यात यावी या संदर्भातला हा कोर्टाचा निर्णय आहे. या निर्णयामुळे नेमका परिणाम काय होऊ शकतो, सर्वसामान्य डोंबिवलीकरांना, सर्वसामान्य कल्याणवासियांना काय वाटतं, मूलभूत सोयी सुविधा त्यांना मिळतायत का, या सगळ्याची चर्चा आपल्याला कल्याण डोंबिवली वाचवा या रोकठोक कार्यक्रमात करायची आहे. त्यासाठी मान्यवर पाहुणे सुद्धा या क्षणाला आपल्या सोबत आहेत. मनसेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी आपण डावीकडून सुरुवात करूयात. राजेश कदम हे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर कौस्तुभ गोखले ज्यांनी ही याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमुळे हा निर्णय आज आलेला आहे आणि सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकर भाजपचं प्रतिनिधित्व करणार आहेत, सत्ताधाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. दीपेश म्हात्रे शिवसेनेची बाजू लावून धरण्याचं काम करतील, तर काँग्रेसच्या वतीने बोलण्यासाठी विश्वनाथ राणे हे या क्षणाला आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर अनेक जागरूक नागरिक हे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपल्या मनातले प्रश्न, आपले प्रश्न जे आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम कल्याण डोंबिवली वाचवा या माध्यमातून होणार आहे. सुरुवात आपण कौस्तुभ गोखले यांच्यापासून करूयात, ज्यांच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय देण्यात आला, पण त्याचे परिणाम काय असू शकतात या सगळ्याची चर्चा करण्यापूर्वी कौस्तुभ गोखले, आपण केलेली याचिका नेमकी काय आणि आलेला निकाल, कोर्टाने दिलेला निकाल हा काय सांगतो? मी दोन्ही गोष्टी सांगतो. याचिका 2009 साली दाखल करण्यात आली की सुप्रीम कोर्टाने 2005 साली 31 डिसेंबरला डेडलाईन दिली होती की सर्व अर्बन लोकल बॉडीजने घनकचरा व्यवस्थापन आणि त्याच्याशी अनुषंगाने असलेले कायदे यांची अंमलबजावणी संपवावी म्हणून. परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये काहीही झालं नाही 2005 पासून. त्याचा आम्ही कन्सिस्टन्सी मी फॉलोअप घेतला. नंतर शेवटी 2009ला मी याचिका दाखल केली. ती याचिकेमध्ये वेळोवेळी निर्णय देण्यात आले, परंतु त्याचीही कोणतीही अंमलबजावणी कल्याण महापालिका प्रशासनाने केली नाही किंवा राज्य शासनाने त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही. म्हणून नाईलाजाने कोर्टाने आता यावेळेस हा आदेश दिलाय. त्याच्यात 3 महत्त्वाचे निकाल आहेत. एक तर नवीन कोणतेही रहिवासी आणि वाणिज्य बांधकाम बंद करा. त्याच्यानंतर स्टेटला सांगितलं की यांना प्रॉपर डायरेक्शन द्या की घनकचऱ्यात, कारण हे ज्या जागी डम्पिंग करतायत ती CRZ जागा आहे. त्याच्यातून जे लिचेट निघतात त्याने खाडी प्रदूषित होते अख्खी. तिथे मिथेन वायूने आगी लागतात. आजूबाजूचा रहिवासी परिसर प्रदूषणाने बाधित होतो. बाजूला सोनवणे कॉलेज आहे, तिथे झोपडपट्टी आहे. म्हणजे जे काही पॅरामीटर्स पाळायला पाहिजे ते सुद्धा त्या ठिकाणी पाळले जात नाही. या सगळ्या गोष्टीची, माझ्या दिलेल्या पुराव्यांची कोर्टाने प्रॉपर दखल घेतली आणि यांना तसे डायरेक्शन दिलेले आहेत. आता स्टेट गव्हर्नमेंटला 5 मेच्या आत त्याचा अहवाल दाखल करायचा आहे. बघूया काय होतं. सत्ताधारी मला वाटतं शेजारी बसलेले आहेत. रवींद्र चव्हाणांपासून सुरुवात करूयात. या सगळ्याची सांगता जी आहे, सुरुवात जी आहे ती 2009 पासून झाली. घनकचऱ्याचा प्रश्न सोडवण्यात महापालिकेला अपयश काय येत आहे? मी ही जी याचिका कौस्तुभजी म्हणतायत त्यांनी दाखल केली हे बरोबर आहे, त्यात काही चूक आहे असं माझं म्हणणं नाही. परंतु या याचिकेचं जे स्वरूप आहे, हे स्वरूप जिथून सुरुवात झाली ती हरित वसई म्हणून जी याचिका होती त्या याचिकेबरोबर याची सुरुवात झाली आणि त्यामुळे MMR रिझन पूर्णच्या पूर्ण या याचिकेमध्ये जेवढी जण होती त्यांना सर्वांना एकत्र करून की त्याच्याबद्दल काय उपाययोजना करायला पाहिजेत या संदर्भात डायरेक्शन्स वेळच्या वेळी देण्यात आल्या. आता एक अचानकपणे असं झालं की MMR रिजनच्या संदर्भात असा काही निर्णय झाला नाही. पर्टिक्युलरली याच संदर्भात निर्णय झालाय, हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्वतःचं मत. हा निर्णय चुकीचा आहे असं आपल्याला वाटतं? निर्णय चुकीचा म्हणणं याचं कारण असं आहे की ही हरित वसईची जी याचिका आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 11 ते 12 वेगवेगळ्या महानगरपालिका आणि ही सगळी मंडळी किंवा वसई असतील, भिवंडी असेल, उल्हासनगर आहे, अशी सगळी जण त्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होती. तेव्हा निर्णय देताना सुद्धा की या सर्व महानगरपालिकेच्या बाबतीत असला पाहिजे होता. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की महापालिकेने मला पूर्ण बोलू द्या. बोला. महापालिकेने काहीच केलं नाही हे जे म्हटलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे. घनकचऱ्याच्या बाबतीत महापालिकेने काय केलं? 7 भूखंड आपल्याकडे होते, त्यापैकी किती भूखंडांवर आपण कचरा टाकू शकलो? आता या सर्व प्रकरणामध्ये जेव्हा जेव्हा या संदर्भामध्ये जसे जसे निर्णय घेतले गेले त्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने त्या पद्धतीने काम करण्याचं काम केलं. परंतु त्यावेळेला पूर्वीचं असलेलं काँग्रेसचं गव्हर्नमेंट यांनी वेगवेगळे डायरेक्शन्स देण्याची, महापालिकेत सत्ता तर सेना भाजपचीच आहे. एक त्यामध्ये अत्यंत जे महत्वाचं जे आहे की त्यावेळेचं असलेलं जे गव्हर्नमेंट आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे गव्हर्नमेंट आहे, त्यांनी काही डायरेक्शन्स त्या वेळेला दिले गेले. ते डायरेक्शन्स काय होते तर त्यावेळेची असलेल्या महासभेमधली सगळी मंडळी आहेत, विश्वनाथजी राणे असतील, महापालिकेत आपलं बहुमत आहे की नाही, विश्वनाथ राणेजी असतील किंवा सर्व मंडळी तिथले असलेले सर्व पक्षीय सर्व मंडळींनी काय ठरवलं
तर ठरवलं की हा सर्व सत्ताधारी महापालिका चालवत असतात, त्यामुळे या म्हणण्यात मला तथ्य वाटत नाही. नाही. कोर्टाचा हा निर्णय योग्य आहे असं किती जणांना वाटतंय तुमच्यापैकी? बहुतांश जणांना कोर्टाचा हा निर्णय योग्य वाटतो. माफ करा तुम्हाला मी थांबवलं, पण तुम्ही 7 भूखंड हे डम्पिंग ग्राउंड साठी असताना कुठेच आपण टाकू शकलो नाही कचरा. पूर्ण बोला रवींद्र याचं चव्हाण, कारण असं बोला. आहे की महानगरपालिकेने काहीच केलं नाही. याचं कारण असं आहे, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की डम्पिंग ग्राउंड हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. हे महानगरपालिका तिथले असलेले लोकप्रतिनिधी सर्वांना योग्य प्रकारे कळत होतं. त्यामुळे महानगरपालिकेने वेळच्या वेळी भूखंड उपलब्धतेसाठी प्रयत्न केले आणि आता महानगरपालिकेकडे 3 भूखंड सध्याच्या कंडिशन मध्ये उपलब्ध आहेत. उंबरठ्याला उपलब्ध आहे, त्यानंतर ज्या 2 ठिकाणी अजूनही उपलब्ध जे आहेत ते सर्वच्या सर्व भूखंडावरती काम चालू होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे 4 ते 5 वेळा या संदर्भामध्ये सुद्धा टेंडर काढले गेले. टेंडर काढल्यानंतर किती रुपयापर्यंत हे होऊ शकतं या संदर्भात सुद्धा म्हणजे 500 रुपयापर्यंत निविदा म्हणजे त्या सर्व प्रक्रियेसाठी लागणाऱ्यासाठी उंबरठ्याला जाण्याच्या दृष्टिकोनातून तिथे तो प्रकल्प करण्याच्यासाठी काढण्यात आल्या. परंतु त्याच क्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं असलेलं जे सरकार त्यावेळेला होतं त्यांनी 1 मिनिट माझं कंप्लीट करू द्या. चव्हाण साहेब, माझी स्पष्ट हरकत आहे तुमच्या म्हणण्यावर. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारवर घालवताय, पण कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात. सर्वात महत्वाचा विषय आज कल्याण डोंबिवलीकरांसाठी, कल्याण ही ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. डोंबिवली सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरी आहे. आज जो न्यायालयाने निर्णय दिलाय अत्यंत लाजिरवाणा आहे. हे सत्ताधारी आणि प्रशासनाचं अपयश आहे. माझं तर म्हणणं आहे यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून यांनी सत्तेतून बाजूला व्हावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका बरखास्त करावी. हा झाला विषय. परंतु आज याला सर्वस्वी जबाबदार न्यायालयाने निर्णय दिलाय तो योग्य आहे. कारण ही जबाबदारी दीपेश मात्र स्वीकारताय सत्ताधारी म्हणून. सत्ताधारी म्हणून आता कौस्तुभ गोखलेंनी जे सांगितलं की ही याचिका जी होती ती फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी नसून ती MMR रिजनसाठी होती. आता त्यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 2009 पासून काहीच केलं नाही. तर मला याच्यात थोडासा खुलासा करायचा वाटतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सायंटिफिक क्लोजर कल्याणच्या जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यासाठी निविदा काढल्या. कल्याण डोंबिवली नवीन भूखंड जे आहेत ते शोधले. त्यांच्यावरती आम्ही नवीन पद्धतीने सायंटिफिक लँडफिल साइट्स बनवण्यासाठी तयारी केली. पण त्याच काळामध्ये स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंटनी एका कायद्यामध्ये 194A कायद्यामध्ये अमेंडमेंट केली की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने करू नये. आम्ही तळोजाला सगळ्या नाही मी सांगतो तळोजाला ऐकू राणे साहेब ऐकून घ्या. तळोजाला एकत्र सगळ्या MMR रिजनच्या महापालिकांचं एकत्र डम्पिंग करण्यासाठी आम्हाला मज्जाव केला की तुम्ही हे टेंडर काढू शकत नाही, हे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तुम्ही करू नका. ते आम्ही डम्पिंग बंद करायला लावलं यांनी. राणेजी काँग्रेसची बाजू मांडतायत त्यात काही शंका नाही. परंतु ऐका विश्वनाथी मी सगळं ऐकलं. एक लक्षात घ्या, तुम्ही सर्व जणांनी जे सांगितलं त्यावेळेला तुम्ही सुद्धा मतदान केलं. काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षांनी मतदान केलं की उंबरठ्याला व्हायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने तिकडच्या असलेल्या सर्व नगरसेवकांनी इन्क्लुडिंग विश्वनाथ राणे या सर्वांनी उंबरठ्याला होण्याच्या दृष्टिकोनातून होकार दर्शवला, ठराव केला. आणि मग आता त्यानंतरच्या काळामध्ये जर सांगितलं गेलं तळोजाला ज्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की या ठिकाणी आम्हाला सर्व महानगरपालिकेचं म्हणून करायचं आहे, तर त्या सर्व महानगरपालिका तिथे त्यांनी सर्वांनी आपल्याला स्वतःचं कन्सेंट मागितलं गेलं आणि बाकीच्या सर्व महानगरपालिकेनी ते कन्सेंट दिलं नाही. आजसाठी त्या ठिकाणी की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिका असो तिथे 7000 टन कचरा आहे. अशी सर्व महानगरपालिका ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत, आमच्या महानगरपालिकेमध्ये 500 टन कचरा आहे. अशा सर्व महानगरपालिकेचा कचरा जर तिथे जाऊ शकला तर या सर्व गोष्टी तिथे होऊ शकतील. अशा प्रकारचा विचार, चांगला विचार मी असं म्हणणार नाही. भविष्यकालीन विचार आपण सांगताय. मला तुम्हाला विचारायचंय, जर राजकीय महत्वाकांक्षा असेल तर महापालिकेत सत्ताधारी असलेले निर्णय घेऊ शकत नाहीत का? आता कितीही प्रशासकीय बाबी सांगितल्या गेल्या, काँग्रेस आणि मनसेनं काहीही भूमिका मांडली तरी सत्ताधाऱ्यांच्या इच्छाशक्तीला आलेलं हे अपयश मानायचं नाही का? एक नागरिक म्हणून सांगायचं झालं तर जे लोकांना सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाही म्हटल्यानंतर जे सत्तेत
आहेत त्या सत्यांचे अपयश आहे, त्यांच्या प्रशासकीय ज्या काही गोष्टी असतील ह्या त्या त्यांच्या संसदेपुरत्या किंवा त्यांच्या त्या सभागृहापुरत्या मर्यादित असतील. सर्वसामान्य नागरिकांना त्यातल्या टेक्निकल गोष्टी माहिती नसतात. मग त्याच्यामध्ये सरकारची सक्रियता असो किंवा प्रशासनाची सक्रियता असो किंवा लोकल कॉर्पोरेशनची असो, तर या दोन्ही गोष्टींचा विचार करून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मिळणं गरजेचं आहे. बरोबर आहे. एंड ऑफ द डे रिझल्ट काय आहे ही जनता पाहते. मनसेची भूमिका काय असणार आहे या सगळ्यामध्ये? सत्ताधाऱ्यांना रोखण्याचं काम विरोधक नेहमीप्रमाणे करतात आणि त्याचं हे अपयश मानलं जात आहे. सर्वप्रथम मी माननीय उच्च न्यायालयाचे आभारी मानतो की डोंबिवलीकरांची जी समस्या आहे ती त्यांनी त्यांच्या माध्यमातून पुढे आणली. एक विरोधी पक्षाचं काम असतं ते आम्ही वारंवार करतच असतो आणि कौस्तुभजींचं सुद्धा आम्ही आभारी आहोत. मुळात 2009 साली आम्ही एक मोर्चा काढला होता, उलटे चाला आंदोलन. उलटा चालत गेलो होतं महापालिकेकडे. एखादी महापालिका जेव्हा विकासाकडे वाटचाल करते तर तिची अधोगतीकडून विकासाकडे. आमची ही पहिली महापालिका आहे जी विकासाकडून अधोगतीकडे. मला सांगा 2009चं PI आज 2014-15 सुरू झालेलं आहे. यांना कोणी अडवलं होतं? शिवसेना भाजपा सरकारला. यांनी ज्या जागा म्हणतात ना ते कोणी नाही अडवलं. TDR वगैरे घेऊन सगळे मोकळे झालेले. TDR विकून सगळे मोकळे झालेले आहेत. सर्व पक्षातील मंडळींनी त्यावेळेला ठराव केला. 95 साली रिझर्वेशन पडलं. ऐका ना, आता माझी वेळ आहे ना, मला बोलू दे आता. एक मिनिट आम्हाला सांगू मला बोलू द्या ना. ज्यांनी अडवलं त्यांचं नाव तर मला घेऊ द्या. अहो, त्यावेळेला यांच्याच पक्षातले ऐका ना, आहेत. एका नगरसेवक कोण आहे उंबरठ्याला? MMRDचे त्यावेळेचे असलेले अजय ठक्करजी, अजय सक्सेना, मला एक्झॅक्टली अजय नाव माहिती आहे, सक्सेना मला वाटतं, त्यांनी असं सांगितलं. तुम्ही कौस्तुभजींना विचारू शकता. त्यांनी असं सांगितलं की 500 रुपयाने टनाच्या हिशोबाने जो कचरा जातोय हा महाग आहे, अशा प्रकारचं त्यांनी पत्र दिलं. आणि त्यामुळे महानगरपालिकेने त्यावेळेला काढलेले टेंडर जे होते त्या टेंडरच्या संदर्भात विचार करायचा जर असेल तर तुम्हाला तो विचार तलोद्यातच करावा लागेल असं MMRDने. त्यावेळेचे MMRDचे अध्यक्ष कोण होते? तर त्यावेळेचे अध्यक्ष जे होते ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे मी असं म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हेतू पुरस्कार जी निविदा त्यावेळेला काढली गेली होती तिला अडवण्याचं काम जे केलं गेलं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढलं हे आम्हाला सांगायचं. याच्यात स्पष्ट मी सांगतो, ह्यांनी एक बाजू सांगितली, दुसरी बाजू ऐकून घ्या. ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेसमोर 2 पर्याय ठेवले होते. एक सामूहिक जे डम्पिंग ग्राउंड तळोजा आणि महानगरपालिका जर स्वतंत्र आपला प्रकल्प उभारत असेल त्याला सुद्धा होती. तेव्हा आम्ही महानगरपालिकेमध्ये एक ठराव केला. माझं ऐकून घ्या. हे बघा मी प्रोसिडिंग दाखवू शकतो. मी प्रोसिडिंग दाखवू शकतो. बरं, आम्ही ठराव केला. चुकीची माहिती देतात. नाही, मला बोलू द्या. चुकीची माहिती लोकांपर्यंत माझ्याकडे सांगू दे. एक मिनिट ऐका. माझ्याकडे स्टेट गव्हर्नमेंट MMRDAचं एक पत्र आहे. मी ते तुमच्या माहितीसाठी ते आणलंय. आम्ही जेव्हा आमच्या महापालिकेचं स्वतंत्र टेंडर काढून इथे कल्याणला आम्ही डम्पिंग करायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला गव्हर्नमेंटकडनं पत्र आलं की तुम्ही हे स्टॉप करा, हे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तुम्ही अविश्वास दाखवताय आमच्यावरती आणि ते तळोजाचं बारगळेल म्हणून हे केलं. मुद्दा हा आहे, दीपेश म्हात्रे आणि रवींद्र चव्हाण, मुद्दा हा आहे, आपण जर सत्तेत असाल, विरोधकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला असं तुम्ही सांगता. सत्ता आणि विरोधकांमध्ये हे नातं अपेक्षित आहे, पण सत्ताधारी म्हणून हे अपयश तुमचं आहे असं तुम्ही स्वीकारता की नाही? सुद्धा आमच्या बरोबर होतं. आम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलतोय. इकडचे असलेले मनसेचे सर्व नगरसेवक पण आमच्या बरोबर होते. काँग्रेस सुद्धा होते, राष्ट्रवादी. ठीक आहे, तुम्ही कितीही कारणं सांगितली तरी सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकरांना सोयी सुविधा मिळू शकल्या नाहीत आणि कोर्टानं दिलेला निर्णय हा अत्यंत लाजिरवाणा निर्णय आहे, हे वास्तव आहे. आणि मग अशा निर्णयाची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घ्यायची नाही का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आला तर चुकलं काय अशी चर्चा या निमित्ताने होते. कल्याण डोंबिवली वाचवा या कार्यक्रमात ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. रोखोक हा कार्यक्रम घेऊन आपण डोंबिवलीच्या रोटरी मैदानात आलेलो आहोत. सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सत्ताधारी त्याचबरोबर विरोधक हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण 2-3 प्रश्न जाणून घेऊयात आणि मग त्यानंतर उत्तरांपासून सुरुवात करूयात. तुमचा प्रश्न विचारा. नाही, महानगरपालिकेतील कोणता पक्ष बरोबर आणि कोणता चुकीचा हे बाजूला ठेवून उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी कोण करणार महानगरपालिकेत हा खरा प्रश्न आहे. कारण सक्षम अधिकारी असा त्यांच्याजवळ नाही, अधिकाऱ्यांचा अभाव आहे, अधिकाऱ्यांचा अभाव आहे. करणार आहात निर्णयाची अंमलबजावणी?
भ्रष्टाचाराने तिथे बरेचसे अधिकारी आत जातात, बाहेर येतात, आत जातात, असं चालू आहे तिथे. अंमलबजावणी खरंच शक्य आहे कोर्टाच्या निर्णयाची? तुम्ही उत्तर द्या, मग त्यांची बाजू घेते. बोला. नाही, यासाठी एक सक्षम अधिकारी हवाय, IAS दर्जाचा अधिकारी हवाय. ही नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. मागच्या वेळेला का बदली केली? खोडवेकरांची बदली का झाली? पत्र देऊन त्याला इथे क्लास 1 अधिकारी IAS ऑफिसरची बदली का झाली? IAS ऑफिसर कोणाच्या सत्तेच्या जोरावर बदलला ना? कोणी बदलला IAS ऑफिसर? कोणाची मागणी? जनतेची मागणी काय? सभा सर्वसाधारण सभेचे अधिपत्य यांच्या हातात आहे ना. पाठवून द्या, आयुक्त आलेला पाठवून द्या. रवींद्र चव्हाण उत्तर द्या. एक म्हणजे उगाच दोन्ही बाजूने मला असं वाटतं तुम्ही उत्तर द्या. सगळं म्हणतायत ना, त्याचे एक पहिल्यांदा या गोष्टी एक लक्षात मला वाटतं त्यांना उत्तर देऊ द्या. तुमचे प्रश्न झालेले आहेत. रवींद्र चव्हाण उत्तर द्या. एक लक्षात घ्या, खोडवेकरांची नियुक्ती झाली, परंतु खोडवेकरांना चार्ज घेता का आला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे त्यावेळेला निवडणुकीचा दुसरा चार्ज होता, त्यामुळे त्या निवडणूक ऐका पूर्णच्या पूर्ण निवडणुकीचा दुसरा चार्ज असल्यामुळे त्यांना पुन्हा अपॉइंट करण्यासाठी निदान 15 दिवसाचा जो गॅप होता, त्या गॅप मध्ये आपल्याकडे अधिकारी असला पाहिजे. म्हणून तात्पुरती का होईना इथे नियुक्ती करायला हवी. म्हणून या तांत्रिक कारण काही असलं तरी आपल्याला प्रमोटेड अधिकारी मिळतात, हे वास्तव आहे. तुमचा पुढचा प्रश्न. राजकीय बऱ्याच आरोप प्रत्यारोप झडतायत. अशा वेळेस मात्र सत्ताधारी पक्ष अशी इच्छाशक्ती दाखवत नाही की आम्ही डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न नक्कीच सोडवू. हे मात्र कोणीही सांगत नाही, केवळ आरोप प्रत्यारोप करतायत. तर त्यांच्या भाषणात नक्कीच च शब्द आला पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल. समाधानकारक वाटत नाही. दीपेश म्हात्रे बोला. येते तुमच्याकडे. दीपेश म्हात्रे बोला. महानगरपालिकेने ज्या आम्ही 4 जागा निवडल्या आहेत त्याचे आम्ही टेंडर कॉल केलेले आहेत. त्याचे टेंडर कॉल करून जी सायंटिफिक लँडफिल साईट आमची कल्याणची आहे तिचं सायंटिफिक क्लोजर करण्यासाठीही आम्ही टेंडर काढलेलं आहे. आम्हीच पावलं चांगली उचलतोय, पण स्टेट गव्हर्नमेंटचे एवढे दिवस आम्हाला साथ मिळत नव्हती. पण आता आमची सत्ता आल्यामुळे पालकमंत्री याच्यावरती गेले कित्येक दिवस फॉलोअप करताय की कल्याण डोंबिवलीचाच नाही, इथे आजूबाजू असलेल्या ग्रामीण भागाचा आणि या बाजूला असलेल्या सगळ्या महापालिकांचा कचऱ्याचा प्रश्न सुटावा. कारण तुम्ही बघत असाल तर ग्रामीण भागांमध्ये आणि इतर महापालिकांमध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे. कल्याण डोंबिवली एकच महापालिका. आज आपण कल्याण डोंबिवलीवर बोलूयात, कारण कोर्टाचा निर्णय हा कल्याण डोंबिवली महापालिकेला केंद्रस्थानी ठेवला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची गेले कित्येक वर्ष सत्ता आहे. तुम्ही बघाल ते MMR रिजन मध्ये फक्त एकच नवी मुंबई महानगरपालिका आहे, ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्याच महापालिकेत 550 कोटीचा निधी देऊन त्यांची डम्पिंगची व्यवस्था केली गेली. पण या MMR मध्ये जेवढ्या ठिकाणी शिवसेना भाजपची सत्ता होती, एकाही ठिकाणी त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटनी पैसे दिले नाही आणि त्यांना डम्पिंग करू दिला नाही. 1995 पासून गेले 20 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. एक अति स्वायत्त संस्था आहे, 30 एकर जागा आहे, सुमारे 200 कोटीहून अधिक आमचा जवळजवळ आज अर्थसंकल्प आहे. गेल्या जवळजवळ 20 वर्षात नाही म्हणाला 4000 कोटीचा चुराडा केला, पण 150-200 कोटीचं डम्पिंग ग्राउंडवरती प्रोजेक्ट करायला यांना जमलं नाही. हे त्यांचं अपयश नाही का? आणि याची अंमलबजावणी करू शकले नाहीत आयुक्तांकडनं, हे यांचं अपयश नाही का? त्यामुळे यांची इच्छाशक्ती नाही. यांना गटार पायवाटा सोडून दुसरं कुठेही काही इंटरेस्टेड नाही आणि ती कामं पण अनेक वर्ष चालत राहतात. यांचं काही नाही. आणि TDR विकणे फक्त. ऐकून घ्या, हे सरकारने, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेला अनुदानाचा पैसा देखील हे 8 वर्ष अजून सक्सेस करू शकलेले नाहीत. मग आता दीपेश म्हात्रेंनी जो विषय सांगितला, मुळात ह्याच्यातला जो DPR आहे त्याचा महाराष्ट्र नगरोत्थानच्या ह्याच्यामधनं DPR मंजूर झाला होता. त्याच्यामध्ये आपण कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशनचं टेंडर केलं, ते मार्गी लावलं. यात लोकांनी जेव्हा UPL साठी जे टेंडर केलेलं होतं, ज्याच्यामध्ये ह्यांची अजून फक्त कुठल्या टेक्नॉलॉजी करायचं हेच फायनल नाही. UPLच्या कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात केलं तेव्हा यांचं म्हणणं होतं आम्ही पॉवर जनरेशन करू. पॉवर जनरेशन फायनान्शियल व्हायबल होत नाही, म्हणून मग म्हणाले आम्ही ब्रिकेट्सकडे जाऊ. ब्रिकेट्सच्या बाबतीत मी एक प्रपोजल विरोधी पक्षनेता असताना दिलेलं होतं की ज्याच्यामध्ये आत्ताचं आधारवाढीचं जे आहे, जे 0 टिपिंग फीवरती संबंधित कंपनी करायला तयार होती, तरी सुद्धा तो विषय सत्ताधाऱ्यांनी मार्गी लावला नाही. त्याचा पूर्ण DPR आजही महापालिकेच्या आयुक्तांकडे आहे. त्याचबरोबर आता हे जिंदालच्या कपसाठी
दिल्लीला जाऊन आले, आता हे म्हणतात आम्ही इन्सिनरेशन करू. यांची अजून टेक्नॉलॉजीच फायनल नाही, तर यांची मानसिकता कशावरनं आम्ही धरायची की यांना काम करायचंय आणि हा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. त्यामुळे यांची मानसिकताच नाही, यांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न सोडवायचा नाही. हे प्रश्न चिघळत ठेवून भावनिक ह्याच्यावर लोकांकडे मतं मागायची, टेंडर्स आणि याच्या सगळ्यामध्ये टक्केवारीमध्ये अडकून ठेवायचं आणि कुठलाही विकास करायचा नाही. कुठलाही विकास तुम्ही करू शकला नाही असं म्हणताय. आपले प्रतिनिधी सुद्धा आहेत. सगळ्यांचा जो सूर आहे तो हाच आहे की महापालिकेमध्ये आपली सत्ता आहे, ती काही एक टर्म नाही आहे. 4-4 टर्म सत्ता असताना सुद्धा जर आपण प्रश्न सोडवू शकत नसू तर आपली इच्छाशक्ती कमी पडली असं आपण का म्हणायचं नाही. अजित मांढरे आहेत आपल्या बरोबर, जे डोंबिवलीतच राहतात आणि मला वाटतं हे सगळे प्रश्न अजित तू जवळून पाहत असतो. ही सगळी जी स्पष्टीकरणं दिली जात आहेत ती कन्व्हिन्सिंग वाटतात का? अजिबात नाही सुवर्ण. सगळ्यात पहिले म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाचे जो ह्यांनी सगळी वाट लावलेली आहे ते त्यांनी सांगितलं. पण याचं मूळ जे आहे ह्या राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे जी अनधिकृत बांधकामं वाढत आहेत, ज्यामुळे बाहेरून येणारे लोक जे आहेत इथे मोठ्या प्रमाणात येत आहेत. म्हणजे यांच्याकडे व्यवस्था आहे फक्त 100 माणसांची आणि आता कल्याण डोंबिवलीमध्ये झालीत 1000 माणसं. ह्यांच्याच वरदहस्तामुळे सगळ्या बिल्डिंग उभ्या राहत आहेत, त्यांना पाणी दिलं जातंय, सगळं दिलं जातंय. पण जे लोक टॅक्स भरतायत किंवा ज्या लोकांनी सगळ्या या कल्याण डोंबिवलीमध्ये उभं करण्यामध्ये ज्यांनी हातभार लावलेला आहे त्यांच्यावर कोणी विचार करत नाही. निधी येतो, ट्रिप करतात, हे सगळे अनेक ठिकाणी ट्रिपला जातात, पण तेच पैसे त्यांनी वाचवले असते. डम्पिंग ग्राउंड हे फक्त 6 आहेत, ह्यांचेच सगळे तिकडे मतदार आहेत, ह्यांचे सगळे भाऊबंद तिकडे आहेत. प्लॉट्स आहेत पण डम्पिंग ग्राउंड नाही. डम्पिंग ग्राउंडचे प्लॉट्स आहेत, ह्यांचे सगळे मतदार तिकडे आहेत, ह्यांचे सगळे भाऊबंद तिकडे आहेत. ह्यांना भावनिक आवाहन करता येतं, मग तेव्हा भावनिक आवाहन करून ती जागा आपल्या ताब्यात का घेता येत नाही? हे जे त्यांच्याकडे जे अधिकार आहेत किंवा 25 वर्ष झाली सत्तेमध्ये आहेत हे सगळे लोक, म्हणजे हा प्रकार असा आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांनी विरोधकांना कधी वर येऊन दिलं नाही, विरोधकांनी कधी वर यायचा प्रयत्न केला नाही. आंदोलन झाली, तात्पुरत्या स्वरूपाची झाली, पण ठोस निर्णय कोणाला घ्यायचा नाही, कारण का जनतेची कोणाला. आता सत्ताधाऱ्यांकडनं म्हणजे शिवसेना भाजपकडनं वारंवार सांगितलं जात आहे की त्यावेळच्या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस एनसीपींनी आम्हाला वेठीला धरलं. हे पटण्यासारखं आहे का? अजिबात नाही. ह्यांची जर इच्छाशक्ती असती, हे म्हणतात की आम्ही सत्ताधारी होतो, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, हे आंदोलन करून पुढे आलेले पक्ष म्हणतात, मग त्यावेळी यांना आंदोलन का करता आली? जेवढं यांच्यामध्ये हिंमत होती किंवा यांची ताकद होती तर अशा पद्धतीने आंदोलनं करून त्यांनी सरकारचं तुम्ही पालिकेचं पूर्ण कामकाज बंद करा. म्हणजे हे जे राजकीय नेते हे आणि अधिकारी यांचं साठलोटा करून जनतेची फक्त वाट लावायला सगळे बसलेले. बरोबर आहे. स्थानिक लोकप्रतिनिधित्व आपल्याकडे असताना आपण रिझल्ट का देऊ शकला नाही असा अत्यंत सर्वसामान्यांच्या मनात येणारा प्रश्न आहे. तुमचा प्रश्न? सगळे टेक्निकल मुद्दे हे फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याच मारे आडवे का जातात? मला अजूनपर्यंत सामान्य माणूस म्हणून मला हा प्रश्न अवगत झालेला नाही. जे सगळ्या महापालिकांना शक्य आहे फक्त त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेलाच का शक्य होत नाही? रवींद्र चव्हाण, आता हा जो प्रश्न विचारला अतिशय चांगला प्रश्न आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं की संपूर्ण MMRच्या संदर्भात हीच परिस्थिती आहे. कल्याण महानगरपालिकेमध्ये काही वेगळं नाही. उल्हासनगरला तर खड्डा म्हणजे खाणीमध्ये टाकलं जातंय, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे जे घडलंय हे काही चांगलं झालंय असं माझं मत नाही. परंतु एक गोष्ट अत्यंत जी महत्वाची आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी वारंवार काय सांगतोय ते लक्षात घ्या. त्यावेळेचे असले MMRDचे जे सक्सेन आहेत त्यांनी ज्यावेळेला पत्र दिलं, ते पत्र जे आहे ते पत्र त्यावेळेच्या असलेल्या लोकांनी जे वाचलं त्यानंतर ते तिथे करू नये असं जेव्हा सांगितलं, टेंडर निघालं, काम चालू होणार होतं. जे सांगतायत मंदार हळवेजींनी जे सांगितलं ते अत्यंत योग्य आहे. रवींद्र चव्हाण, अत्यंत प्रामाणिकपणे विचारावं असं वाटतं, ही महापालिका अधिकारी चालवतात की सत्ताधारी? हेच आमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. एक लक्षात घ्या की त्यावेळेची परिस्थिती म्हणजे गेल्या वेळेच्या ज्या परिस्थिती ज्या आहेत त्या परिस्थितीमध्ये की अशा सर्व वेळेला की यामध्ये पैसे आले पाहिजे होते, अनुदान MMRD कडून मिळालं पाहिजे. त्यामुळे MMRDचंच अत्यंत अनुदान येण्याची शक्यता असताना MMRD असं सांगायला लागलं की ह्या सर्व गोष्टी तुम्ही तलोजाला शिफ्ट करा. हे जेव्हा सांगितलं गेलं त्यावेळेला काय करावं ही सर्वात मोठी भूमिका इथल्या असलेल्या लोकप्रतिनिधींची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण तीच भूमिका होती, काँग्रेसची पण भूमिका होती. हा विषय सत्ताधारी म्हणून तुमची बाजू म्हणताय दादा, पण डम्पिंगचा प्रश्न सुटला नाही आणि अनधिकृत विषय आला, तुम्ही लावून धरला असं तुमचा दावा आहे. पण अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असेल, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, हे प्रश्न आज आवासून उभे आहेत. कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर चालणं शक्य नाही, फुटपाथ जे आहेत ते फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत. अशा सगळ्या मूलभूत सोयी सुविधांचा बोजवारा उडालेला असताना आणि कोर्टानं हा लाजिरवाला निर्णय दिलेला असताना सत्ताधाऱ्यांना यासाठी जबाबदार का धरू नये हा प्रश्न राहून राहून विचारावा असं वाटतो. कल्याण डोंबिवली वाचवा या कार्यक्रमात ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
कल्याण डोंबिवली वाचवा हा रोखठोक कार्यक्रम घेऊन आपण डोंबिवलीत आलेलो आहोत. बांधकामांना स्थगिती देण्याचा कोर्टाचा जो आदेश आहे त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिक सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. मूलभूत सोयी सुविधा महापालिका पुरवू शकली नाही याचा फटका बिल्डर्सना होणार आहे का? अवश्य मॅडम, आजपर्यंत बिल्डर नाही म्हणजे विकासकांनी अनेक ठिकाणी विकास करून या महानगरपालिकेला किती पैसा भरलाय याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं आणि त्या पोटी कॉर्पोरेशननी विकासकांना ज्या जबाबदारीने सुविधा पुरवण्याचं कार्य करायचं होतं त्याच्यात मी तर म्हणेन 1% सुद्धा कार्य या महानगरपालिकेने केलेलं नाहीये. तुम्हाला फक्त पैसे घेणं माहिती आहे विकासकाकडनं, परंतु विकासकाला लागणाऱ्या आणि त्यामध्ये राहायला येणाऱ्या नागरिकांना लागणाऱ्या सुविधा पुरवण्याची कुठलीही जबाबदारी या प्रशासनाने कधीही घेतलेली नाहीये. आज तुम्ही फक्त विषय असा झालेला की डम्पिंग ग्राउंड, परंतु या शहराचा तुम्ही जर बघाल तर मगाशी काही जणांनी मुद्दे मांडले की फक्त याच्यामध्ये विकासक म्हणून काय कॉर्पोरेशन काय करतंय किंवा तिथले नगरसेवक किंवा काय करतायत, तर काही ठराविक नगरसेवकांची जर का हे सोडली तर बाकीच्या ठिकाणी तेच काम रिपीटेडली तोडून केलं जातं. नवीन गोष्टींचा डेव्हलपमेंट कुठल्याही प्रकारची होत नाहीये. आणि महानगरपालिकेने ज्या सुविधा, रस्ते असू देत, ही डम्पिंग ग्राउंड हा विषय सगळ्यात मोठा आहे, त्या सुविधा पुरवण्यासाठी ज्या पद्धतीने कार्यवाही करायला पाहिजे ती कार्यवाही केली जात नाही. आणि आजही मुख्यमंत्र्यांनी किंवा कोर्टाने आज आदेश फक्त सोडलेला आहे की काय तर अधिकृत कामं बंद करावीत, पण अनधिकृत कामं चालू ठेवावीत. म्हणजे याचा अर्थ हे कॉर्पोरेशन, हे अधिकारी, त्याच्याबरोबर इथले नगरसेवक, राजकारणी आणि आता त्याच्याबरोबर कोर्ट आणि मुख्यमंत्री यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे अधिकृत सगळ्यांनी सगळं बंद करावं आणि सगळ्यांनी अनधिकृत. कौस्तुभ गोखले, या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामं वाढतील आणि ज्या बिल्डर्सने टॅक्स भरलाय ते पण सफर होणार नाही आहेत का? अनधिकृत बांधकामं वाढतील नाही, अनधिकृत बांधकामं बेसुमार चालू आहेत. 1.25 लाखाच्या वर आकडा गेला. 1.25 लाखाच्या वर आकडा गेलेला आहे आणि आजही चालू आहे. त्याच्यात कुठेही बंदी नाही. त्याच्यावर तर आजपर्यंत या महापालिकेने वचक मिळवू शकलेले नाही. अग्यार समितीचा अहवाल अजूनपर्यंत उघडला गेलेला नाही. महापालिका अनधिकृत 2004 पासून तो तसाच पडून आहे. राजेश कदम, अनधिकृत बांधकाम बांधते. इथे समोर सगळ्यात मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, त्याला मॉलनी पूर्ण वेढा घातलेला आहे. समोर आहे. आता 3 महिने झाले प्रशासनाने एक विषय, आशियातली सगळ्यात मोठा कत्तलखाना इथे येऊ घातलेला आहे कल्याण पश्चिमेला. हा कत्तलखाना एके ठिकाणी आम्ही हत्याबंदी आणतो आणि हे लोक सगळ्यात मोठा कत्तलखाना आणू पाहतायत. का तो विषय का त्यांनी थांबवलाय? तो विषय का उडवून देत नाही? महापौरांच्या टेबलवर तो 3 महिने झाले येऊन पडलेला आहे. आमचा एक्झिस्टिंग कत्तलखाना होता तो दुरुस्ती करायचा विषय अनधिकृत बांधकामावर उत्तर द्या दीपेश म्हात्रे. अनधिकृत बांधकामावर उत्तर द्या दीपेश म्हात्रे. कत्तलखाना करायला एवढी जागा. दीपेश म्हात्रे, अनधिकृत बांधकामावर एक मिनिट विश्वनाथ राणे. डोंबिवली महानगरपालिकेमध्ये या MMR रिजन मधल्या कुठल्याच महापालिकेत अनधिकृत बांधकामाला जेवढा टॅक्स नाही 200 पट टॅक्स आम्ही लावला. 200 पट टॅक्स लावला म्हणून अनधिकृत बांधकामांचं समर्थन होऊ शकत नाही. 1.25 लाखाच्या वर अनधिकृत वेळोवेळी तोडतोय. अनधिकृत बांधकामं तोडतोय म्हणत असला तरी 1.25 लाखाच्या वर अनधिकृत बांधकामं उभी कशी राहिली या प्रश्नाचं उत्तर सत्ताधारी म्हणून आपल्याला द्यायचंय. तुमचा प्रश्न विचारा. सुरुवातीपासून सांगण्यात आलं की ही याचिका जी आहे ही हरित वसईच्या निमित्ताने केलेली आहे. 11 महानगरपालिकांविरुद्ध ही याचिका आहे आणि फक्त कल्याण डोंबिवलीलाच हा आदेश का? मला असं वाटतं की बाकीच्या 10 नगरपालिकांमधल्या नागरिकांकडे जर तुम्ही गेलात तर ते संपूर्ण न्यायालयाला नक्कीच विनंती करतील की आमच्याही शहरामध्ये हा आदेश नक्कीच लागू करा. बरोबर आहे, कारण मूलभूत सोयी सुविधा नसल्यामुळे नागरिक वैतागलेत हा याचा अर्थ. आणि हा प्रश्न फक्त एकट्या डोंबिवलीचा राहिलेला नाहीये. साधारणतः असं वाटतं की संपूर्ण हा सगळ्या शहरांचा झालेला आहे का? आणि हे असं असेल तर या संपूर्ण राजकारण्यांचे अपयश आहे असं म्हणायला हरकत नाही. दीपेश म्हात्रे उत्तर द्या. मॅडम, मला या याचिकेबद्दल एवढंच सांगायचं आहे की या MMR रिजन मध्ये नाही, या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज घनकचऱ्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. याच्यासाठी राज्य सरकारच्या लेवलवर निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. इतकी वर्ष 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्या काळात निर्णय झाला नाही. पण ऐकून घ्या पुढे. ढकलून मोकळे होता. 20 वर्षात पण 6 महिने झाला आमचं सरकार व्यवस्थापन सोडा. एक तरी पूर्ण प्रोजेक्ट दाखवा. एक तरी पूर्ण प्रोजेक्ट दाखवा. सरकार येऊन आणि आता कुठला प्रोजेक्ट पूर्ण केलाय यांच्या सत्तेच्या काळामध्ये? हा गोंधळ असा सुरू राहणार असला तरी स्थानिक संस्था ज्या आहेत त्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्यांच्या
माथी ही जबाबदारी असणार आहे. आणि मग याचं अपयश काँग्रेस एनसीपीला दिलं काय किंवा शिवसेना भाजपनं स्वतःकडे घेतलं काय? सर्वसामान्य माणूस जो करदाता आहे तो या सोयी सुविधांपासून मुकलाय हे या क्षणाचं वास्तव म्हणायला हवं. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. रोखोक कल्याण डोंबिवली वाचवा या कार्यक्रमात आपण आता डोंबिवलीत आहोत. नेमक्या समस्या काय आहेत सर्वसामान्यांच्या त्या सुरुवातीला जाणून घेऊयात आणि मग उत्तर घेऊयात. प्रश्न विचारा. मगासपासून इथे आपण फक्त डम्पिंग ग्राउंड ही एका समस्येवर चर्चा करतोय, पण आज सत्ताधारी इथे समोर असल्यामुळे मी सामान्य नागरिक आणि प्रथम म्हणजे महिला आज जिकडे तिकडे घुसखोरी, चोऱ्यामारी, गाड्या चोरीला जाणं, घरात घुसून वृद्ध वरिष्ठांचे गळे कापणं, फेरीवाल्यांचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, आजही आपण 20 वर्ष मागेच आहोत. विकासाच्या दृष्टिकोनातून फार काही ते कामं झालेलीच नाहीये. समाधान अजिबात नाही. अजून एक महत्वाचा मला आमदार साहेबांना हा प्रश्न विचारायचा आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तो एकच उड्डाण पूल आहे. उद्या जर त्या पुलाचं काय झालं तर पश्चिमेच्या लोकांनी पूर्वेला कसं जायचं? दिवसेंदिवस हा ट्रॅफिकची समस्या वाढत चाललेली आहे. मला जर माझ्या आईला किंवा वडिलांना घेऊन जर पलीकडच्या डॉक्टरकडे जायचं असेल वेस्ट वरनं ईस्ट वरनं, मला किमान अर्धा ते पाऊण तास रिक्षाची वाट बघायला लागतं, कारण एकही रिक्षावाला. प्रश्न विचारा. सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेल्या प्रोजेक्टची माहिती द्यावी. पूर्ण केलेल्या प्रोजेक्टची माहिती विचारणार आहोत आपण. बोला. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या ह्याच्यात मला पडायचं नाहीये. मी म्हणतो शासकीय अधिकारी किंवा प्रशासनातर्फे या कार्यक्रमाला कोणी उपस्थित का राहिलं नाही? त्यांची जबाबदारी नाही का? ते लोक या रस्त्यावरून फिरत नाहीत का? त्यांनी इथे यायला नको का? प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण बोलवलं, ते आले नाहीत आणि सत्ताधारी पण प्रशासकीय अधिकाऱ्यांवर खापर फोडतायत. प्रश्न विचारा. सार्वत्रिक जनगणनेचं शिक्षकांचं मानधन अद्यापही दिलेलं नाही. निम्मे मानधन ज्या शिक्षकांनी अत्यंत उन्हामध्ये कावड कष्ट करून जनगणनेचं काम प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं आहे, पण त्यांचं निम्मे मानधन या प्रशासनाने का राखून. त्यांना मानधन मिळालं पाहिजे हा मुद्दा बरोबर आहे, पण तो आजच्या चर्चेचा विषय नाही. त्यांना मानधन मिळालं पाहिजे हे बरोबर आहे, पण तो या चर्चेचा विषय नाहीये. 2 मिनिट थांबा. पूर्ण झालेली कामं अगदी 1 2 3 4 5. रवींद्र चव्हाण येते तुमच्याकडे. रवींद्र चव्हाण. आज डोंबिवलीला पाण्याची फार मोठी समस्या होती, त्यामुळे केंद्र शासन, राज्य शासन आणि कल्याण महानगरपालिका यांच्या एकत्र विद्यमाने आपण 150 MLT पाण्याची जी योजना आहे, जी नेतुली टेकडीवरती पूर्णच्या पूर्ण दुसरं काम, त्यामुळे पूर्णच्या पूर्ण डोंबिवली शहरामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाकडून कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यासाठी निधी जो आणला गेलाय त्यापैकी कॉन्क्रिटीकरणाकडून आम्ही आभार मानतो. राज्य शासनाचे आभार मानतो. केंद्र शासनाकडून महापालिकेची कामं बोलतोय. 1 मिनिट. विश्वनाथ राणे कामं सांगा. जलतरण तलाव संपूर्ण बंद आहे. बंद असतो. मला वाटतं गोंधळ करू नका. तुम्ही कामं केली आहेत असं तुमचा दावा आहे, पण सर्वसामान्य जनतेचा आक्रोश तुम्ही पाहताय. प्रश्न घ्या. 1 मिनिट. सगळ्यांनी शांतता ठेवा. प्रश्न ऐका. मला सत्ताधारी पक्षांना विचारायचं आहे, कल्याण डोंबिवलीत आज गेले 20-25 वर्ष सत्ता आहे आणि घनकचऱ्याच्या मुद्द्यावर फक्त तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवर आरोप करतायत, पण वेगवेगळ्या प्रकल्पासाठी कल्याण डोंबिवलीला या केंद्र आणि राज्य शासनाने 2000 कोटी रुपये दिले. हे तरी तुम्हाला मान्य आहे का? नसेल तर ते तुम्ही कबूल करा. लक्षात ठेवा. बोला. जे तुम्ही सांगताय त्यामध्ये एक लक्षात घ्या की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जेव्हा पैसे दिले, जैन जो संकल्प जेव्हा केंद्र शासनाने केला, त्यामुळे त्याच्यामधली भूमिका अशी होती की जे 75 पैसे ते देणार होते, 25% ज्या महानगरपालिकेची कॅपॅसिटी आहे त्यालाच देण्याच्या संदर्भात निर्णय केला. त्यावेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक रेट म्हणजे त्याच्यामध्ये क्रिस्टल म्हणून एक रेट मध्ये गेलं, त्यामुळे ते पैसे मिळाले. त्यावेळेला ऐका, एका विषयात जाण्याची तुम्ही जे सांगताय त्यामुळे दुसरी महानगरपालिकेला न मिळण्याचं शासनाने महानगरपालिकेसाठी आहे. भुयारी गटारला मंजूर केले आणि पाण्यासाठी 80 कोटी सुकाणू समितीने मंजूर केले. प्रोजेक्ट पूर्ण झाले का? प्रोजेक्ट पूर्ण झाले का? कामं दिसत नाहीयेत, पैसे जमा झालेले आहेत. प्रश्न घेऊयात आपण. प्रोजेक्ट कुठे गेले? मान्यवरांना एकच आहे की या कल्याण डोंबिवली शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालंय त्या बांधकामावर अधिकृत होणार की नाही, किंवा त्यातील राहणाऱ्या रहिवाशांचा मूळ प्रश्न आहे की त्यांना अनधिकृत ठपका लागणार आहे. दीपेश म्हात्रे उत्तर द्या. सांगायचंय की जी बांधकामं सरकारी जमिनीवर आरक्षित भूखंडावर झाली ती अधिकृत होऊ शकणार नाही, पण जी बांधकामं खुद्द त्यांच्या जागेवर आहेत त्याच्याबद्दल राज्य सरकार विचार करते. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी तसं सांगितलेलं आहे. आज
डोंबिवलीचा नागरिक म्हणून आपल्याला अपेक्षा आहे की आपले रस्ते सगळे सुविधा नीट असाव्यात आणि याच हेतूने महापालिकेकडे निधी नसेल तर या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे अनधिकृत बांधकामं आणि अधिकृत बांधकामं ही स्थगिती देऊन आपली प्रगती होणार नाही. यातून एक मधला मार्ग काढणे जरुरी आहे आणि या मधल्या मार्गासाठी सगळ्या सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या सत्ताधारी विरोधकांनी एकत्र यावं. एक छोटंसं सजेशन आहे सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न विचार. माझा एकच प्रश्न आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जर डम्पिंग ग्राउंड याला गेलं तळोजाला तर आपल्याकडे तेवढी मॅन पॉवर आहे का? जर डम्पिंग ग्राउंडवर जर आपली गाडी जाते तर 6 तासानंतर ती सेकंड ट्रिप मारते, तर तळोजाला गेली तर किती वेळाने मारते? मॅन पॉवर आहे का? मला सगळ्यात पहिले तुम्ही पूर्ण केलेली कामं विचारली, मला तेवढं सांगू द्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 2009 मध्ये 14 गार्डन्स चांगली होती. आता 57 गार्डन्स आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत झाली आहेत. चांगले रस्ते होत आहेत, स्विमिंग पूल झाले, 150 MLD ची पाण्याची योजना झाली आहे. स्विमिंग पूल झाले, चालू आहेत चालू आहेत. तुम्ही कामं केली. एक मिनिट कौस्तुभ गोखले, आपण बोला. तुम्ही कामं केली म्हणून जनतेने तुम्हाला निवडून दिलं, पण जनता ज्या गोष्टीवर नाराज आहे त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. कौस्तुभ गोखले, आपण बोला. नो, कौस्तुभ गोखले बोला. असं कोर्टामध्ये तत्कालीन आयुक्तांनी ऍफिडेव्हिट दिलेलं आहे. 90% रिझर्वेशन साईट्स आर अनधिकृत बांधकाम बाधित आहेत. त्यामुळे हा प्रश्नच येत नाही आहे की लोकांना मोकळ्या जमिनी या गावातल्या किती आहेत. मॅडम एवढी अनधिकृत बांधकामं असताना आज ग्रामीण भागातली 27 गावं ज्या भागामध्ये सर्व अनधिकृत बांधकामाने वेढलेलं आहे ती घेण्यासाठी हे सत्ताधारी आता इच्छुक आहेत. याच्यामुळे ह्या शहरावर जे आज टॅक्स भरतायत, जे टॅक्स पेयर आहेत त्यांच्या मूलभूत सोयी सुविधावर केवढा ताण येईल. आज संपूर्ण ग्रामीण भाग 27 गाव बाहेर गेले, संपूर्ण अनधिकृत बांधकामं केली, ते यायला तयार नाहीत आणि या सर्व आमदारांनी सत्ताधाऱ्यांनी पत्र देऊन मुख्यमंत्र्यांकडनं राजेश कदम बोला. राजेश कदम बोला. सांगतायत स्विमिंग पूल झाले, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झाले, हे धुळकात पडलेलं आहे. खेळाडू विषयी धोरण ठरवलंय का? एक तरी खेळाडूला मानत काय 20 वर्ष झालं आता चालू आहे. 20 वर्ष झाली. एक मिनिट बोला राजेश कदम. सुट्टीच्या वर्गात हे प्रायव्हेट जिमखाने बघा, मुलांनी भरून गेलेले आहे. आमचे जिमखाने ओस पडलेले आहेत. हे ऐन सुट्टीच्या दिवशी बंद करतात. आज व्यायामशाळा, अद्यावत व्यायामशाळा, ऑलिम्पिक लेवलचा सर्वसामान्य माणूस हा सोयी सुविधांपासून मुकलेला आहे. मुंबईतले फुटपाथ जे आहेत ते अतिक्रमित झालेले आहेत. फेरीवाल्यांचा प्रश्न आवासून उभा आहे. रस्त्यावर चालायचं कसं हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावतोय. ज्या व्यक्ती कर भरतायत त्यांना मात्र या सोयी सुविधा मिळत नाही. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आवासून उभा आहे. कल्याण डोंबिवलीतली जनता ही सुशिक्षित आहे असं म्हटलं जातं, पण आता ती सहनशील झाली आहे की सहनशीलतेचा तिचा अंत झालेला आहे, या सगळ्याची चर्चा या निमित्तानं होते. आणि म्हणूनच कल्याण डोंबिवलीच्या रहिवाशांना जागरूक करण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं. ही चर्चा कितीही रंगली, सत्ताधाऱ्यांनी आम्ही केलेल्या कामाचं प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला तर विरोधकांनी त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण जनता मात्र शहाणी आहे आणि जनतेला सत्य काय ते कळतं. आणि म्हणूनच अत्यंत आक्रमकपणे जनतेनं सत्ताधाऱ्यांना जाब विचारलाय. झी24 तास या जनतेच्या प्रश्नांमध्ये सहभागी झाली आहे. एक जागरूक नागरिकाला सक्षमपणे प्रश्न विचारण्याचं काम झी24 तासच्या या व्यासपीठावरती आपण केलेलं होतं. रोखोक कल्याण डोंबिवली वाचवा या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर सहभागी झाले आणि त्याचबरोबर जागरूक नागरिक सुद्धा आले. या सर्वांचे आपण आभार मानूयात आणि इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.